तुळजा आधीच धक्क्यात आहे. दादा अरे त्याच धक्क्यातनं बाहेर काढण्यासाठी तर आम्ही हे सगळं करतोय. आणि लग्न मनासारखं झालं नाही म्हणून काय झालं, आपण पुढचे विधी मनासारखे करू की काय? बरोबर आहे, आम्ही लग्नानंतर ते सगळे खेळ खेळणार. चला दादाची उष्टी हळद जाऊन तुळजा वहिनीला लावूया. तुळजाला दादाची उष्टी हळद कधीच लागली. काय? अगे अगं काय पण काय बोलतेस? हो दादा, तुळजा बहिणीला सत्यजीतची उष्टी हळद लागू नये म्हणून ती हळद पाडून नवीन हळद आणली होतीस ना तेव्हा. त्यावेळी मी दादाच्या अंगाला हळद लावून ती हळद तुळजाच्या हळदीच्या पातेल्यात भरली होती. बाबू दादा, तुम्ही तर लयच हुशार निघालात. तुम्ही आधीपासूनच तयारी करून ठेवली होती काय? दादा खरं खरं सांगायचा, ही रणायची तयारी तू किती दिवसांपासून करतेस? रणायची? अरे रणायची म्हणजे फळायची तयारी. धने याड लागला का तुला? मी काय माझ्यासाठी पण नेलं नव्हतं तुळजा. दादा मग कुणासाठी नेलं होतं? अरे दादा बोल की, कुणासाठी नेलं होतं? अगं तुमच्यासाठीच नेलं होतं की. तुम्हालाच पाहिजे होती ना वहिनी. तुम्हीच मागा लागला होता ना वहिनी पाहिजे वहिनी पाहिजे म्हणून. तुमच्यासाठीच आणली वहिनी. धनु दीदी सावकाश. हो ऐका की पोरींनो, मी काय म्हणते, आपल्याला जर कोणी विचारलं की दादाचं खरंच लग्न झालंय का, तर त्यांना काय दाखवायचं? सोपं आहे, तुळजा वहिनी आणि दादाला त्या माणसासमोर उभं करायचं. पण मग ते म्हणले की तुम्ही खोटं बोलताय, मग काय करायचं? का कोण बोलताय असं? कोण बोललं? अगं धनु दीदी थांब की जरा, कोण नाही म्हणलं अजून. पण विचारलंच तर पुरावा म्हणून काहीतरी दाखवावं लागेल की. दादाचं लग्न असलं अचानक भयानक झालं, आपण फोटोच नाही काढले. आपण असं करूया का, आता पूजेत त्यांचे फोटो काढू? हा फोटो तर झालेच पाहिजे. हा आपण एक काम करू, आजच्या पूजेसाठी ना एक मस्त फोटोग्राफर बोलव आणि ते प्री वेडिंगला शूट करतात ना, ते व्हिडिओ का काय ते बी शूट करून घेऊ. हा हा तस चालेल. ते प्री वेडिंग फ्री नसतं. पैसे कुठून आणणार? पैसे माझ्या पगारातले साठवलेले आहे काय पैसे? तुम्ही बोलवा फोटोग्राफर. खरं? हा मी एक काम करते, दादाच्या फोनवरनं काजूला फोन करते, त्याला विचारू. हा, चल. चल बस इथं. हा दादा बोल. दादा नाही दीदी बोलते, धनु बोलते. हा दीदी बोल. बरं ऐक, आपल्याला आज सत्यनारायणच्या पूजेसाठी एक मस्त फोटोग्राफर पाहिजे. तुझ्या ओळखीत आहे का कोण? अगं हाय की. हा कोण? अगं विषय आहे का, मीच आहे. आणि तुला सांगतो, असलं फोटो काढतो ना आम्ही, तू बघच. आणि हा आपल्या दोस्ताचा एक कॅमेरा आहे, हा फ्री आहे आपल्याला. काजू, हा आम्हाला ना चांगला फोटोग्राफर पाहिजे. ए, चांगला. तुला सांगतो तेजू अक्का, असलं फोटो काढतो मी, असलं फोटो काढतो ना, पुढच्या माणसाला कळतच नाही खरा माणूस कुठला आहे, फोटोतला कुठला आहे. हा मग काय उपयोग आहे रे तुझा? दुसरा फोटोग्राफर सांग. अगं राजू, तुला सांगतोय ना मी. अगं तुला सांगतो, मी चुकून या किराणाच्या मार्केटला आलोय ग. आता एक दिवस ना माझा असा फोटो स्टुडिओ दिसला असताना बघितलाच असतास काय रे पुढे. हा राजू, तू घरचे फायनान्स मिनिस्टर आहे ना, विचार कर, एक बाहेरचा फोटोग्राफर 20,000 रुपयामध्ये येतो, तिथं
2 फोटोग्राफर मिळतात, ते पण एकावर एक, दोघं पण फ्री. तुमचा किती फायदा आहे बघ, पैसे वाचतील. हा चालेल, काढा तुम्हीच. हा 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 ठरलं. बड्या, आता प्लॅन फोटोग्राफी. खचॅक खचॅक खचॅक. राजू तू तात्यांना सांगितलंय ना आत्याला फोन करायला? हा सांगितले की. म्हणजे पूजेला तुझ्या वहिनीच्या घरनं पण कोणी येणार असेल तर तिला पण बरं वाटेल ना. हा सांगितलंय, करतो म्हणले तात्या. हा बरं झालं. चला आपण हळद उतरायच्या खेळाची तयारी सुरू करू. हा चला. श्राद्धाचे 25 लाडून त्या वाळूच्या कॉन्ट्रॅक्ट मधली 25% भागीदारी देऊन त्या सरनोबतला खुश करायला लागणार आहे आम्हाला. तुमच्या लेकीच्या करणीमुळे तुमच्या लेकाचं भविष्य धोक्यात आलंय. येतो आम्ही, संध्याकाळ होईल परत यायला. आमच्या माघारी जर तुमची लेक या घरात आली, मुर्दा पाडीन तुमचा. तिला या घरात काय घ्यायचं नाही. असं तिला या घरात घ्यायचं नाही आणि तुम्ही त्या सूर्याच्या घराकडे फिरकायचं नाही. अय छत्री, इथं वरांड्यात थांबायचं. त्या सूर्याच्या घरचं कोणी आलं तर बाहेरच थांबायचं. घाण घरात यायला नको. हो डॅडी. चला चिरंजीव,